शालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवणे पालटे पूर्व गुण बोला, न देखता दिनकर पडे अवघाचे अंधकार, श्रवणे विना प्रकार तैसाची होय। आणि खऱ्या अर्थाने जर सूर्य उगवला नाही तर ज्याप्रमाणे अंधार पसरतो त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने श्रवण भक्ती जोपासली नाही तर अंधार पसरतो। आणि ही श्रवण भक्ती जोपासण्याची सवय या भूमीला अनेक वर्षापासून आहे। आणि भजन कीर्तन भारूड लोभाला दानाने, हिंसेला अहिंसेने आणि युद्धाला बुद्धांच्या विचाराने जिंकता येतं। त्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना मी प्रथमतः तर शुभेच्छा देतो। या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले ज्यांनी ठणकावून सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र गचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतो। जय भवानी तरुण मंडळ, शिवशाहू फुले आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालाचा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसाची सेवा देण्यासाठी मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले या ठिकाणचे नगरसेवक प्रमोद कुटे सर, सामाजिक कार्यकर्ते मानवदादा कांबळे, सुधाकर पंडित सर, सुधाकर पवळे, त्यानंतर मी सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। शिवशाहू फुले आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला जय भवानी तरुण मंडळ कार्यक्रमाचे संयोजक महाराजांच्या वरती आणि कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतलेले आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो कार्यक्रमाचे संयोजक मारुती बापकर साहेब त्यांचा साल व श्रीफळ देऊन सत्कार करावा। मी सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांच्या सत्कारामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचे। शिवशाहू फुले आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत आजची सेवा देण्यासाठी लक्ष्मण महाराज राजगुरू हे आजचे सेवा देणार आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी मारुती बापकर आणि सर्व अतिथींच्या वतीने आपण करतो। टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं। यानंतर आजचे कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रमोद कुटे यांचा सत्कार करण्याची विनंती मारुती बापकर सरांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार करावा। सर्वांना टाळ्या वाजवायची विनंती करतोय मी। यानंतर नामदे सरांचा सत्कार संयोजक मारुती बापकर सरांना विनंती करतो की यांची मागच्या आपण जर बघितलं तर 6 दिवसापासून दररोज आणि या कार्यक्रमासाठी खूप महत्त्वाचं योगदान नामदे सरांनी आपल्याला दिलं, त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय। तसेच अनिल कुंकुले सर यांचाही सत्कार मारुती बापकर सर या ठिकाणी करतायत। त्यानंतर पंढरीनाथ सरांचाही सत्कार या ठिकाणी होतो। हरिभाऊ सरांचा सत्कार यानंतर मी विनंती करतो की नामदे सरांनी त्यांची सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रवीण कोटे सरांनी मी विनंती करतो की आपले महादेव सर यांचा सत्कार करायचा आहे। तसेच सत्कार मूर्ती रामदास तांबे
पत्रकार टुडे न्यूज मागच्या 6 दिवसापासून आपल्याला सेवा देत आहेत, त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्रमोद कुटे सरांना करतोय। सर्वांनी जे सत्कार मूर्ती आहेत मी सर्वांची नावं घेतो, त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचं, कारण आपल्याला कार्यक्रमाला लगेच सुरुवात करायची आहे। त्यानंतर प्रदीप गांधीलेकर सर जे मागच्या आपल्याच्यावर काही न्यूज आहेत ते प्रेस नोटमध्ये देतात, त्यांनाही विनंती करतो की त्यांनाही आपला सत्कार घ्यावा। त्यानंतर विनय सोनवणे सांगवा न्यूज हे चालवतात, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार घ्यावा। मी सर्वांना जे प्रमुख आपले अतिथी आहेत प्रमोद कुटे सर असतील, मारुती बापकर साहेब असतील, रवींद्र नामदेव सर असतील, उद्धव उदावंत सर असतील, या सर्वांनी रामदास तांबे सर पत्रकार आहेत टुडे न्यूजचे, मागच्या 6 दिवसापासून अविरतपणे आपलं पूर्ण चॅनलचं रेकॉर्डिंग म्हणजे कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करून पिंपरी चिंचवडमध्ये आणि महाराष्ट्रभर सेवा देण्याचं काम त्यांनी केलं। त्या रामदास तांबे सरांचा सत्कार या ठिकाणी आपण केलेला आहे। विनय सोनवणे सर मागच्या 6 दिवसापासून सांगवा न्यूज ते चालवतात, अविरतपणे सेवा देऊन त्यांनी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं, त्यांचाही सत्कार प्रमोद कुटे नामदेव सर आणि संयोजक मारुती बापकर सरांना मी विनंती करतो की त्यांनाही त्यांचा सत्कार करावा। तसेच सिद्धार्थ गुरव सर स्पीकर साऊंड, प्रदीप गांधीलेकर सर मागच्या 6 दिवसापासून जे आपल्या सर्व बातम्या महाराष्ट्रभर आणि पिंपरी चिंचवडमध्ये अविरतपणे देतात, प्रेस नोटचं काम करतात, त्यांचा सत्कार संयोजक मारुती बापकर साहेब, प्रमोद कुटे आणि नामदेव सर यांनी करावा अशी विनंती करतो। यानंतर सिद्धार्थ गुरव ज्यांनी मागच्या 6 दिवसापासून जर बघितलं आपण स्पीकर साऊंड याची उत्कृष्ट सेवा, कारण त्याच्यावरतीच आपला पूर्ण कार्यक्रम निर्भर असतो, ती उत्कृष्ट सेवा देण्याचं काम सिद्धार्थ गुरव आणि त्यांच्या मित्रमंडळाने केलं, त्यांचाही सत्कार या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीकडून आपण करतोय। शालिमार मंडप ज्या या ठिकाणी खुर्च्या असतील, साऊंड आपले स्टेज असेल, शालिमार मंडप सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून लाभलेले प्रमोद सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं। जय भवानी तरुण मंडळ शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेला आज 25 वर्ष पूर्ण होतात। आज या व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आमचे गुरुवर्य मारुतीजी बापकर साहेब या ठिकाणी अशी मोठमोठी लोक या ठिकाणी आणतात आणि यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथं जमत असतो। आज या मोहननगरमध्ये इतक्या वर्ष झालेले की अशी मोठी नावं या ठिकाणी येऊन गेलेली आहेत। अनेक वेळा या ठिकाणी व्याख्यानमालेला येत असताना या ठिकाणचे व्याख्याते पाहून असं वाटतं की या परिसरामध्ये खरं मारुती बापकरांच्या माध्यमातून जर कोणी चांगल्या विचाराचं विचार पोचवत असतील तर मारुती बापकर साहेब आहेत। अनेक वर्षांपासून या ठिकाणी हे अशाच प्रकारे हे व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करत आहेत। आपण पाहत असतो, नाहीतर लोक आजकाल पाहतो आपण ही विचाराची खरं शिदोरी वाटतात मारुती बापकर साहेब, नाही तर आपण पाहतो की मोठमोठे डीजे लावून मोठमोठे जल्लोष करून निश्चित गर्दी जमवली जाते। बापकर साहेब या ठिकाणी जमलेला प्रत्येक माणूस हा हजारांच्या बरोबरीचा आहे। जो माणूस हा चांगले विचार घेण्यासाठी येतो तो माणूस हा खरं ताकदीचा विचार देण्याचा माणूस असतो। खरंच खूप मोठे वाक्य विशंभर चौधरी, किरण माने, बानगुडे पाटील असतील, अशोक वानखेडे सर, हेमंत देसाई सर आणि आज आपल्यामध्ये जे भारुडाचार्य लाभलेले लक्ष्मण महाराज राजगुरू, आज एवढी मोठी नावं या ठिकाणी या परिसरामध्ये येतात। खरं कौतुकास्पद आणि अभिमानास्पद कार्य असं हे बापकर साहेबांच्या माध्यमातून अजून येणाऱ्या 25 वर्ष आपण करत राहू आणि तुमच्यासारखा जो कार्यकर्ता या शहराला आणि या
खरोखर या प्रशासनाला आणि या शहराला आणि अशी माणसं आवश्यक आहे जी स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन पुढे जाऊन काम करतात आणि लोकांना हे चांगलं काय वाईट काय हे सांगण्यासाठी काम या ठिकाणी चाललंय। आपल्या असंच कार्य आपल्या मंडळाच्या माध्यमातून व आपल्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून अशीच विचारांची शिदोरी आपण वाटत राहू ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर उदय उदावन सर यांचा सत्कार, त्यांचा सत्कार राहिलेला मी लगेच त्यांना लवकरात लवकर स्टेजवरती यायची विनंती करतोय। आपले संयोजक आणि आयोजक मारुती बापकर साहेब करतील। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण थोड्याच वेळात कार्यक्रम सुरुवात करतोय, सर्वांनी खाली स्थानापन्न व्हायचंय। थोडंसं स्वरूप आणि प्रारूप कसं झालं, मागच्या 6 दिवसापासून आपण ही सेवा या ठिकाणी देतोय। शिवशाहू फुले आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला मागच्या 5 दिवस आपण जर बघितलं, विश्वंभर चौधरी सर असतील, किरण माने, नितीन मानगुडे पाटील, अशोक वानखेडे साहेब, महाराष्ट्र देशात गाजलेले पत्रकार आणि निर्भीड पत्रकार म्हणून त्यांना ओळखतो आपण, आणि काल डॉक्टर हेमंत देसाई सरांनी केली। आजची शेवटची सेवा हे आतापर्यंत जे आपण केली ती व्याख्यानं केली, परंतु या व्याख्यानासोबतच नाट्यरूपी काहीतरी सेवा असली पाहिजे। लोकांना ज्यांनी महाराष्ट्रभर भारुडाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, पर्यावरण, अंधश्रद्धा, एकनाथ महाराजांचा वसा घेऊन ते चालत आहेत आणि मागच्या 50 वर्षापासून 2,500च्या वरती कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रभर केले। त्यांना लोकरंजनातून लोकशिक्षण, आपण जर बघितलं आता वर्गात डिजिटल क्रांतीचा युग आहे, म्हणजे आपण व्हॉट्सअपमधूनच सगळ्या गोष्टी शिकतो फोनवरतीच, परंतु लोकरंजनातून लोकशिक्षण देण्याचं काम मागच्या 50 वर्षापासून ते महाराष्ट्रामध्ये अविरत सेवा देत आहेत। असे हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज राजगुरू यांच्यासोबत किसन साळुंके सर, विशाल दराडे सर, गायक म्हणून देवा महाराज बिसे असतील, अजित गाडगे सर आणि श्रीपाद राजगुरू ही सर्व टीम आपल्याला आज हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज आणि त्यांची टीम आपल्याला महाराष्ट्रामध्ये जी गाजते ती आपल्या आज दत्तनगर मोहननगर दत्त मंदिर चौक मोहननगर येथे अरे अरे माणसा तू माणूस कधी होशील, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळा धर्म सांगायला, जात सांगायला तयार आहे, पण माणूस व्हायला कोणीच तयार नाहीये। म्हणून खूप सुंदर विषय आज शेवटच्या दिवशी त्यांच्याकडून त्याची सेवा दिली जाणार आहे आणि जगण्याचे अंतिम सत्य काय हे ते आपल्या भारुडरूपी कार्यक्रमातून आपल्याला या ठिकाणी मांडणार आहेत आणि सांगणार आहेत। मी लगेचच सर्व लक्ष्मण सर आणि त्यांच्या टीमला विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात करावी। कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या दरम्यान आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वैशालीताई काळभोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी या ठिकाणी विठ्ठल कराळे यांना विनंती करतो की आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं, सन्मान करावं। तसेच या ठिकाणी आपल्या या व्याख्यानमालेला सहकार्य करणारे उदावनजी देखील उपस्थित आहेत, त्यांचेही मी स्वागत करतो। आणि आपण सगळ्याच लोकांनी यामध्ये तनमन धनाने सहकार्य केल्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होतोय। आमच्या मोहननगर परिसरामध्ये आज सकाळी एक दुःखद घटना घडलेली आहे। आमच्या व्याख्यानमालेचे श्रोते आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक कैलासवासी विद्यानंद कुलकर्णी यांचं आकस्मिक हृदयविकाराने निधन झालं। या प्रसंगी आपण सर्व 1 मिनिट आपल्या ईश्वराचं चिंतन करून उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हावी अशा प्रकारची मी विनंती करतो। साथी
विशालजी काळभोर या ठिकाणी आज व्याख्यानमालेसाठी उपस्थित झालेत. त्यांचंही जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने मी स्वागत करतो. राम नलवडे यांना मी विनंती करतो की आपल्या मंडळाच्या वतीने विशालजी काळभोर यांना श्रीफळ शाल देऊन त्यांना सन्मानित करावं. धन्यवाद विशालजी. तसेच जालिंदर काळभोर देखील उपस्थित आहे असं मला समजतंय. त्यांना विनंती आहे की आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारावा. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तयाटविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा, कुंडलिका वरदा
आमची भारूड करण्याची पद्धती अशा प्रकारची आहे की ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरमध्ये सांगतायत बहुरूपयांची राहुराणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी बरी लोक संपादने तैसे जे करीती किंवा जेणे कोणांत करणी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐशी शिकवण आहे संता घरची. या प्रकारचे नाथांचं भारूड आम्ही सोंग रूपात आपणा पुढे सादर करीत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यमलचलम सर्वदी साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओंकार प्रधान रूप गणेशा 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 ओंकार प्रधान रूप गणेशा. हे देवांचे जन्मस्थान हे देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशा ओंकार प्रधान रूप गणेशा. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार महेश दानियेला ओंकार प्रधान रूप गणेशा ओंकार प्रधान रूप गणेशा. ऐसे
उत्पन्न ऐसे दिली देव ते तुम्ही उत्पन्न हा गजानन माय बाप रूप गणेशा रूप गणेशा म्हणे ऐसी आहे वेदवाणी तुकामने ऐसी आहे वेदवाणी ऐसी आहे वेदवाणी तुकामने ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासांची पप्पानी मारलं होय सोनूला नाही नाही सर्दी झाली हो उगी उगी रडू नको बाळा रे उगी उगी रडू नको बाळा किती समजाव रे उगी उगी रडू नको बाळा उगी उगी बाळा किती समजाव रे बाळाला माझ्या किती समजाव रे किती समजाव रे उगी उगी रड नको बाळा उगी उगी रड नको बाळा किती समजावली बाळाला माझ्या किती समजावली बाळाला माझ्या किती समजावली नाना परी समजावी ते मागील ती खाया देते नाना परी समजावली मागील ते खाया देते पटून निजविते परी उगारा येणार हो पटून निजविते परी उगारा बाळाला माझ्या किती समजावली बाळाला माझ्या किती समजावली नाना परी करीतो छंद रडतसे सुंदर सुंदर नाना परी करीतो छंद रडतसे सुंदर सुंदर नाना परी करीतो छंद रडतसे सुंदर नाना परी करीतो छंद रडतसे सुंदर सुंदर नेत्रातुनी वाहे गुंद याचा डोळा लागेला नेत्रातुनी वाहे गुंद याचा डोळा लागेला बाळाला माझ्या किती समजावली बाळाला माझ्या किती समजावली सर्वांनी सुटला धाम. कोटी धरोड्या सर्वांनी कुठला धामा एका जनार्दनी प्रेम ईश्वदेशी मायिना एका जनार्दनी प्रेम ईश्वदेशी माय बाळाला माझ्या किती समजावली बाळाला माझ्या किती समजावली अहो काय सांगायचे मेरेने की नाही लग्नाच्या अगोदर घराला वाट पाडली होती सारखे 4-8 दिवसाला यायचे आणि आमच्या पप्पांना म्हणायचे काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या आमचं म्हातारं या मॉडेलला भाळण मेलेनी माझं वाटोळ केलं असं वाटतं यांना इथं सोडून रात्रीचं निघून जावं नवरा नको बाई मला दादा नको नवरा नको बाई मला दादा नको बाई नवरा नको बाई मला दादा नको बाई नवरा नको बाई मला दादा नको बाई नको काही सांगायचं लग्न झाल्यापासून बघते तर पडकाच घर भूकंपाच्या अगोदर ढासाळ इकडं पडकाचं घर आणि मोडकाचं छप्पर अहो भाद्रपद महिन्यात घरात गणपती गौरी बसून म्हटलं यांच्याकडे डोंबदेव बसू का साधा देवाला देव घर नाही मला नवरा नको बाई. नवरा नको बाई, मला दादा नको बाई. नवरा नको बाई, मला दादा नको बाई. नवरा नको बाई मला दादा नको बाई अहो आमचं लग्न होऊन किती दिवस झाले असतील यांच्या वयावाना ओळखा की रोज रोज बाहेरचं खाऊन खाऊन कसा बोका झालाय बघा ना मला मात्र घरी कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही हो ही साडी सुद्धा आमच्या मावशीने दिली म्हणून 4 माणसात तरी आले नाहीतर काय सांगायचंय लग्न झाल्यापासून मी रोज गाऊनवरच बसले मेरीने कधी एक लग्नात साडी घेतली तोंडाकडे बघायला काय वाटत नाही अजून कधी एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी
चत्रा 17 सानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली ना. हे काय केलं? आंघोळीच्या 2-2 गोळ्या घेते, काय करायचं? होय. फाटकत लुगडं आणि तुटकीचं चोळी, टाका खाली म्हणलं तर शिवायला दोरा. अहो आमचं लग्न होऊन किती दिवस झाले असतील, यांच्या वयावनं ओळखा की अजून किती कुमार दिसतात. अरे वा. यांचा ओठ पिळा तरी पू निघतो. अहो आमच्या लग्नाला की नाही जवळजवळ 450 वर्ष झाली. दिवसेंदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली. मेरेने आतापर्यंत माझ्या गळ्यात एक तरी फुटका मणी बांधायचा होता की हो. 4 बायका जर हळदी कुंकाला गेले ना, बायकाने म्हणायचं ताई साहेब नाव घ्या की, नाव घ्या की. मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. घे आता घे. तुमचा मांडरा कोण नाव घेते आणि यांना इथं सोडची घे. घटस्फोट बसा ओरडत. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. हे अजून एक घे ना, अजून एक घे. तुमचे मित्र आहेत का ते? वाटलंच कलरवर. अरे वा. बरं घेते बाई. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. सिस्टीमवाल्याचं नाव घेते 4 गडी राखून. सुरतेचे मूर्ती गुळधाव सोनं या राज्यात लेण नाही. एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. याला नको का म्हणते माहितीये का? लग्न झाल्यापासून बिचारा आज भेटलाय. होय. टाळ कुठत गेलो तर कोणाच ठाव. लगीन झाल्यापासून बिचारा एक दिवस घरी नाही. चाल आळंदीला, चाल पंढरपूरला, चाल देहूला, चाल काशीला. ह्याला बुका लाव, त्याला बुका लाव. नव बुका लावांच्या घरी काय बायकांनी बुका खाऊन मारायचं का हो? ही महाराज मंडळी असेच बाहेर जोगावत्यात आणि घरी बायका मिसऱ्या घासून वाट बघून मारायला लागले. मी म्हणलं तुम्ही तसंच बुका लावेत फिरा. मी तुमच्या पंढरपूरच्या खाली तुळजापूर जाऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा अनादि निर्गुण प्रगटली माय भवानी. महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची कराया धारणी. भक्ता लागी पावसी निर्वाणी. नवविध भक्तीच्या कोणी नवरात्रा पोटी निराकार मागे ज्ञानपुत्रा. दंब सासरा सोडणे कुपात्रा धरिणांतरीच्या समित्रा. आईचा झाकली मूठ 1.25 लाखाची. घेतलं का काय? आई राजा उरे, आई भक्तांचं कल्याण कर. 5चं 50 उरे, सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे. आईचा जो गवा शांत्या देवा शांत्या. काय चुकलं असलं तर सांगा. देवा
वार्षिक फेरी आली, मोठी मोठी धेंड बाजूनी जमा झाली, पण बरी सफेद कपडा खिसा खाली आली. अरे मोठ्या नोटा बाजूला सारून चिल्लर टाकू लागली. आई राजा बघून घे आईचा जोगवाज, आता साजणे झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडून या संग, काम क्रोध झोडीले मांग, केला मोकळा मार्ग हा सुरंग. आईचा जोगवाज आईचा ऐसा जगवा मागुनी ठेविला, जावणी महाद्वारी नवसमी फेडिला, एका जनार्दने कपणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. आईचा जोगवा सारुणी माळ निघाली, हाती बोलाचा धेंडा घेईना, आईचा जोगवा आईचा जोगवा आहे. त्या निमित्तानं विधान परिषदेचे आमदार माननीय उमाताई खापरे यांचं आगमन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी नगरसेवक माजी नगरसेवक शीतल शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महेश कुलकर्णींचं आगमन झालेलं आहे. नेताजी शिंदेंचं आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी राजाभाऊ गोलांडे आणि दिगंबर बालुरे यांना विनंती करतो, या ठिकाणी आमदार उमाताई खापरे यांना आपल्या मंडळाच्या वतीने मोहननगर वासियांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. खरं तर या व्याख्यानमाला होत असतात, यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते कष्ट घेत असतो, मात्र यामध्ये सगळ्यात आर्थिक नियोजनाचा जे मुख्य मुद्दा आहे त्यामध्ये या व्याख्यानमालेच्या पाठीशी ठामपणे आमच्या उभ्या राहणारे माननीय लक्ष्मण शेठ म्हेत्रे यांचे चिरंजीव संदीप शेठ म्हेत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी राजाभाऊंना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करावं. संदीपला माझी विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा. तसेच या ठिकाणी शीतल शिंदे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, माझी नगरसेवक, त्यांनाही या ठिकाणी मी राजाभाऊंना विनंती करतो की आपण शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. तसेच नेताजीराव शिंदे हे आमच्या चिंचोड विभागातील एक चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांचाही या ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन सन्मान करावा अशा प्रकारची मी विनंती करतो. कोण राहिले? विशाल झालं ना तुझं? ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. हॅलो 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 आई रे
भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या घरात शुभ कार्य झालं की आपण कुलदेवतेचा गोंधळ घालतो, जागरण करतो का आपल्या घरात परत गोंधळ होणे म्हणून कुलदेवतेची शांतता करतो. छत्रपती शिवराय देखील मोहिमेला निघाले आहे. जगदंबेचा गोंधळ घालायचे आणि मोहीम फत्ते करूनच महाराज परतायचे. माझ्या तुकोबाने सुद्धा गोंधळ घातला. पांडुरंगाच्या रावळामध्ये तो गोंधळ मी तुमच्या पुढे सादर करतोय. पिठेवाले सुरवाडा मी तोंड लावून घेतो पहिलं. मागे कडक निघालाय का जरा तुमचं वाजवा. शंभर बॉंग बंबर बॉंग
तारा तोडून सगळ्या ह्याच्या करता म्हणलं महागाई जाऊ नका, तुम्हाला एक सुद्धा काटाकडे देणार नाही. 10-5 घाला जेऊ, तुकाराम महाराज म्हणतात 10-5 घाला जेऊ, पण सध्या जर आमच्या दारात भिकारी आला तरी आम्ही दार लावून घेऊ, चावकी कुत्री बी अंगावर लावू. इतकी कंजूस क्वालिटी या दुनियेत निर्माण झाली. आजकाल माणसाला सत्कार्य करता 5 पैसे खर्च करायचं म्हटलं की जीवा येते आणि हातभट्टीला किती बी देते. देवा पुढे 4 आटाने ओवळायचं म्हटलं तरी माणूस विचार करतो, म्हणतो अख्ख 50 पैसे कसं वावळा होतं, त्या दिवी मोड करताना 7-8 देव भागवतो. लय पिवर लोक निघाली. मोहननगरची सोडून आमच्या तिकली सांगते, इथली सज्जन माणसं आहेत. आमच्या लय रगेल माणसं ऊसवाली. अहो दरवर्षी कारखान्याला 1000 टन ऊस जातोय, पण गावातल्या पाराणाची पावती फाडायचं म्हटलं तर घरादारावर नांगर फिरतोय. मग असे लोक दिखाव परमार्थ करतात. काही लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून भक्तीचं प्रदर्शन मांडतात. काही लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी परमार्थाचं ढोंग करतात. काही लोक सिजलीबल भक्ती करतात. सिजलीबल तेवढ्या पुरती. जसं गणपती बसले की आपण 10 दिवस गणपतीला बेजार करून सोडतो, गणपती बाप्पा गणपती पाण्यात सोडला, आपली गणपतीची भेट पुढच्या बाजवेतच, मध्ये नो एंट्री. तेवढ्या पुरता शोपी, तेवढ्या पुरती नाटक आपण करतो. कुठलाही महिन्याने उद्या श्रावण महिन्यात तर काय भक्तीला उदान येतो. अहो घरोघर माणसं व्रतवैकल्य करतात. श्रावणामध्ये घरोघर पोथ्या लावतात. हरिविजय, रामविजय, नवनाथ, पांडव प्रताप, घरोघर पोथ्या, घरोघर समाप्त्या, घरोघर सत्यनारायणाच्या पूजा. दारात मोठा मंडप घालायचा, बंगल्यावर लाईटचं डेकोरेशन करायचं, पाहुणी रावळी जमा करायची, अन्नदान करायचं आणि घरात सत्यनारायणाची पूजा किती मोकळ्या मनानं घालायची. कुचक्या सुपाऱ्या देवाला, कुचक्या खरका देवाला, खिडकी हायकुंड देवाला, कुचक बदाम देवाला, नाचका नारळ देवाला, फाटक्या नोटा बुवाला. ठरलेलं गोष्ट. नोट कुठे चालणं गेली की बुवाकडे देवाकडे सरकवायची. आम्हाला भरपूर अनुभव येतात. आम्ही रोज बाहेर गावी कार्यक्रमाला जातो. लोक आमचा कार्यक्रम संपला की आमच्या बिदागीचे पैसे पाकिटात घालून नारळाच्या खालनं पाकिट देतात. आम्ही कधीच माणसात पाकिट फोडून बघत नाही. गाडीत बसल्यावर इथून तिथून चिकटपट्ट्या. कुठल्याच बँकेत न चालणारे नोट बुवाच्या पॉकेटमध्ये. यांच्या घरादाराला चिकटपट्टी लागल का राहील. इतकी लोक चॅप्टर निघाली. तुकोबराय म्हणतात 10-5 घाला जेऊ, तुमच्या गोंधळाला आम्ही सगळी जण येऊ. टॉई कवाच व्हायचं संबळंग मांबळंग हंबळंग मांबळंग खुर्चीवर बसणाराला दिला, वरच्याला दिला नाही. अरे बघता येणाऱ्याचा छान साहेब अगोदर येणार आला नाही. अरे भक्ता तुझ्या लग्नाला 16 वर्ष झाली. अरे मला जोडीनं पाया पडाय तू म्हणला नाही. ओवर जत्रा करतो म्हणला खिरी नाही. अरे मला आशा धावली. मला उपारच्या पाकाचं काळं कोंबड, मला 4 पायाचं पांढरं मोठं बोकाड. हा तुमच्या देवाच्या माईचं टकुच. कोणचा हलकड देव कोंबड्या बोकड खातो. तुमचे आमच्या जेवायत काय चाटाळ झाल्यात ना. आम्ही खंडोबाला बोकड कापलं, मरे लक्ष्मीला कोंबड कापलं. तिच्या फोटो का टाकून येत नाही. ती घरी आणायचं त्याचे पद्धतशीर टाकडे तुकडे करायचे. कढीपत्ता, जिरी, मोहरी, शेंगदाणे, तेल वगैरे वगैरे सरसरीत फोडणी, सुरसुटांग घाल करता डाम 200 मिली टाकून चालला देव डुलत. देवा तुमच्या पुढं खा पकाड पडलेली रक्त माती सांडलेलं खा चाटून आतला गाबा ओढतोय घरी गॅसवर शिजवून. देवाला काय पोळीच्या निवदानं मधुमेह होतोय का डायबिटीस होतोय का लाडूच्या निवदानं देवीला मुळव्याध होतोय काय. या देवांची आजकाल मेजॉरिटी वाढली म्हणता. आता मला इकडलं माहित नाही, आमच्या ग्रामीण भागातलं सांगतोय. कुठं ढोरगं वाजलं की या देवाचं इतकी जुगलबंदी चालते. संडासा कधी टरबळण्याचा पत्ता नसतो, पण यांच्या अंगात देव कुठनं घुसतो हे त्यांनाच माहित. एवढा देव बावळट आहे. देव काय मंडईचा भाजीपाला 2 रुपये 5 रुपये पावशेरने मिळाला. अरे या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक 7
ठिकाणी खडतर साधना केल्या. अनेक ऋषींनी आयुष्य तपश्चर्या अरण्यामध्ये लोखंडाचं पीठ खाऊन केली. कुणी देव भेटावा म्हणून दाढी जाटा वाढवल्या, कुणी संन्यास घेतला, कुणी वलकल गुंडळी, कुणी झाडाला टांगून घेतलं, कुणी गळ्यात कपुरून घेतलं. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक साधकांनी खडतर साधना केल्या, नको तेवढे सायास केले. मी सुद्धा लहानपणापासून आतापर्यंत त्या देवाच्या नावानं आरडून ओरडून माझ्या बरकड्या मोकळ्या झाल्या. अजून माझ्या देव सपनात सुद्धा आला नाही. आणि या खरकडे गाड्या एवढा अर्जंट देव कसा काय जातो? ह्यांनी नक्की काहीतरी देवाला डोनेशन दिलेलं दिसते. देवाने बी डोनेशनची पद्धत चालू केली की काय कोणास ठाऊक. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून आजकालचा माणूस खऱ्या परमेश्वराला विसरून जातो आणि नको त्या हेंद्रिय दैवताच्या पाठीमागे लागून आयुष्य बर्बाद करतो. जो तुम्हाला काही मागत नाही त्याला तुम्ही बघत नाही आणि घुमतय त्याच्या मागे बोंबलं जातोय. अरे जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो, जो देव तुमच्या आमच्याकडून मागून खातो, तुम्हाला आम्हाला काय केळाचे सालपाट द्यायचा आहे का? देव काय रोडवरचा स्टँडवरचा स्टेशनवरचा भिकारी आहे का? ते माय. अरे ज्या परमेश्वराने एवढं मोठं विश्व निर्माण केले, ज्याचं त्रैलोक्याचं राज्य आहे, ज्याची चराचरावर सत्ता आहे, त्याला काय कमी आहे? ज्या परमेश्वराने तुम्हा मला तयार केलं त्याच परमेश्वराने त्या कोंबड्यांना बोकडांना पशुना हे तयार केलं. मग विचार करा, आपल्या मानवासारखं ज्ञान, मानवासारखी बुद्धी जर त्या कोंबडीला असते, कोंबडीचं पिलं आजारी पडलं असतं, तिने नवस केला असता, हे खंडोबा, हे बंडोबा, हे काळूबाई, माझ्या पिलाला बरं वाटू दे, मोहन नगरचा मोठा माणूस आणून तुला कापीन. माणूस कापायचं म्हणलं वाईट वाटतंय नाही, पण कोंबडी बोकडं कापाय आम्हाला एकादशी सोमवार सुद्धा कळत नाही. तोंडवर म्हणतो यंदा काय खरं नाही, खरं नाही तर मर ट्रक खाली जाऊन. अरे मांसाहार करणं, हे मद्यपान करणं, हे कोणाचं खाद्य होतं? हे असुरांचं खाद्य होतं, हा राक्षसी आहार होता. पण याच खाण्यापिण्यामुळं आजकालचा माणूस देखील राक्षसा प्रमाणाच वागू लागलाय. तो सख्या आई बहिणीला ओळखायला तयार नाही. त्याला कारण आहे मांसाहार आणि मद्यपान. आज आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय केवढे मोठे वासनाकांड घडतायत, कितीतरी बलात्कार होत आहेत. बहीण भावाला ओळखेना, भाऊ बहिणीला ओळखेना, मुलगा आईला ओळखेना, दीर भाऊजाला ओळखेना, आजोबा नातीला ओळखेना. कशामुळं? या आहारामुळं. बोकडाला कधी आई समजते का? बोकडाला कधी आई कळाली का? खाणारची प्रवृत्ती त्याच लेवलनं चालते. मांसाहारी तामस्यान नाही, क्रोध्यान नाही. त्या माणूस रागीट, चंचल आणि तापट म्हणला जातोय. त्या डोक्यात चांगला विचार येणं शक्य नाही. मग ज्या प्रकारचं हे आपण अन्न खातो त्याच प्रकारचे विकार आपल्या देहात तयार होत असतात. मग अंतरीचे धावे सभावे बाहेरी, ज्या प्रकारचा आपण अन्न सेवन करतो तेच विकार त्याचे निर्माण होत असतात. आता सध्याची परिस्थिती बघा, चालू परिस्थितीमध्ये सगळीकडे संकरित गो पैदा झाले. जरशा गाया तुमच्याकडे शेतीमध्ये माहित नसेल, जी बाटलीतनं पिशवीतनं दूध येते ना, ते कशाचं दूध आहे? जरशा गायांचं दूध आहे. आणि जशी जशी माणसं त्या जरशा गायांचं दूध खायला लागली, प्यायला लागली, तशी तशी माणसं जरशासारखीच वागायला लागली. त्यांना भजन कळत नाही, कीर्तन कळत नाही, मर्यादा समजत नाही, कसं बी वागणार, कसं बी राहणार. तुमची चूक नाही, तुम्हाला दूध नडलं. एवढ्या माणसा जर विंचू निघाला तर आपण किती साधी बिंडकुळी निघाय तर उड्या मारतोय. विंचू निघा, अरे विंचू कायला हिंदी केसरी लागून गेला का? विंचू एवढा, गडी एवढा, काय बेहायची गरज आहे का? असं पायना दाबला तर विंचू मरून जाईल. पण एवढ्याशा विंचूला पाहून एवढा गडी सुद्धा पॅन्ट फाटोस्तर पळतो. कारण काय? विंचू तेवढा विषारी विकारी म्हणून आपण त्या विंचूला भेटतो. साहजिक आहे. पण तशा विषारी विकारी विंचूला जर कुठनं पालीनं पाहिलं, पाल विंचूला खाऊन टाकते. विंचूपेक्षा पाल दुप्पट विषारी विकारी. त्या पालीला जर कुठनं कोंबडीनं पाहिलं, कोंबडी लगेच पालीचा फाडशा पाडती. एवढी कोंबडी तिप्पट विषारी विकारी आहे. आणि त्या कोंबडीला पटलं, कचच सांगतोय, कचच वाजत सुद्धा नाही. किती विषारी आपण माणसं आहोत, किती विकारी आपण माणसं आहोत. वर्ण मात्र सनलाईट लायबॉरेटरी टर्न माय चॉईस. वर्ण सगळी चॉईस, आत सगळी गॉईस. वरून सगळा सुवास, आतनं सगळा दुर्वास. नाचक्या गुळाच्या आळ्या बच्चा 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 करते. वरून सगळा नखरा, आत वर वाटतोय बकरा. नाही अंतर निर्मळ, काय करील ती साबण. वर्ण सामला लावून नेळ देऊन गंजी देऊन कापड फाडण्यापेक्षा आतली गलीच घाण काढा आणि त्या प्रभूला या शुद्धांत करण्यामध्ये जागा द्या. मग तुका म्हणे हरी काही उडवली दी उरी, त्या हरीला लावला आम्ही घरी. साठविला हरी हृदय मंदिरी, त्यांची सरली येर आला सफल हरियाला हाता. बघ कैसी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उडवली दी उरी. हरीला न साठवता षडविकाराची कोळवायवा या डब्यामध्ये लागल्यामुळं भगवंताला या ठिकाणी थारा राहिला नाही. म्हणून तुकाराम महाराज कळकळीने सांगतात, बंधूनो, या अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून ही कोंबडी बोकडं मारण्यापेक्षा, रक्तपात हिंसा करण्यापेक्षा तुमच्या आमच्या प्रत्येकाजवळ जी माजलेली बोकडं आहेत, ज्यांनी तुमच्या आमच्या आयुष्याचा नाश करण्याचं ठरवलंय, ती बोकडं अगोदर मारा. ती कोणची बोकडं तुकाराम महाराज माराय सांगतात? काम, क्रोध,
ह्याच्यामुळे तर पूर्ण आयुष्याचा आपला नाश होतोय. अरे अगोदर बंधून याला मारा ना, काम क्रोध बकरा मारा, तुझा रुक्माईच्या वरा विठूचे लेवळे आता या ठिकाणी काही देवीचे भक्त असतील, देवीच्या भक्तांना वाटेल हा बुवा जाणून बुजून आमच्या देवींची देवांची टीका करतोय. आई महाराजने ह्या बुवाला बघून घे. आता स्वतः काय काय देव माझ्या दात होट खात असतील, पण तुमचा खंडोबा भंडोबा बिरोबा मस्कोबा वरजाय वाघजाय नदीतली आहे, लिंबा खालची आहे, पिपळा खालची आहे, तरवाडा खालची आहे, चौकातली आहे, मोहन नगरची आहे. सगळ्या देवी देवांना मी स्मरून सांगतो, देवी देवानो तुम्ही जर खरंच यांच्या अंगात येत असाल, तुम्हाला खरंच कोंबडी बोकडं खायला लागत असतील आणि मी या स्टेजवर तुमची टीका करत असेल, जाणून बुजून मी तुमची निंदा करत असेल, तर इथल्या इथं माझी जीव जडून जाऊ दे, इथल्या इथं माझी राख होऊ दे, इथल्या इथं माझं वाटोळ होऊ दे. बघू तुमच्या देवांची ताकद होऊ दे, माझं काय व्हायचं. नाहीतर उद्यापासून धंदे बंद करा, लोकांना फसवू नका, स्वतःही आयुष्यातून फसवू नका. सध्या झाले काय, लोकांना कामच करू वाटना. दिवसेंदिवस माणसाची कामाची प्रवृत्ती संपली. काम नाही केलं तर मग खाणार काय, खाण्यापुरतं तर काय करावं लागतं ना. याने काय करायच्या, कवड्या माळा घालायच्या, पारड्या घ्यायच्या, शुक्रवार पोटाला आणि मंगळवार तपकिरीला. कोणाला बांधाला घर कामाला जायलाच नको. रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही निम्यात आम्ही. काय करायची गरज आहे. देवाच्या नावावर आजरो धंदे सुरू झाली. मग तुम्हाला वाटलं आम्ही अंबाबाईचा जोगा मागूच नाही का? जरूर मागा. शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अमावस्याला आई जगदंबेचा 5 घर जोगवा, आनंदानं मागा. पण हिला बुधवारी जर पीठ संपलं, बुधवारीच परत घेऊन सुटते. अमावस्या आज बुधवार आहे, नाही म्हणली मला काल यायचं नव्हतं म्हणून आज आली. तुझ्या बापानं ठेवलंय होय. अरे तुम्ही जगदंबेची सेवा करा ना. ती आधी माया आधी शक्ती आहे. काळूबाई असो, अंबाबाई असो, भवानी माता असो, दुर्गा माता असो, ती आधी माया आधी शक्ती आहे. तिला तुमच्या कोंबड्या बोकडाची गरज नाही, तिलाही तुमच्या आमच्या निष्ठावंत भावाचीच गरज आहे. जगदंबेची सेवा करा, जगदंबेचं भजन म्हणा. आई राजा राजा आई राजा राजा आई राजा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या व्याख्यानमालेला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अजित गव्हाणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी रवी नामदे आणि गणेश दातीर पाटील यांना विनंती करतो की आपल्या मोहननगर वासियांच्या वतीने अजितरावांना या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन आपण सन्मानित करावं. चल रवी लवकर ये. मालेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद. तसेच माननीय आमदार उमाताई खापरे देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या. या ठिकाणी आमचे मित्र शीतल शिंदे उपस्थित झाले, वैशालीताई उपस्थित झाल्या, त्याबद्दल प्रमोदजी उपस्थित झाले. मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरीला पंढरीचा दरीला पंढरीचा धरीला
धरिला पंढरीचा दूर धरिला पंढरीचा दूर धरिला पंढरीचा दूर शब्द केली दारुणी शब्द केली दारुणी शब्द केली दारुणी विठ्ठल पायी घातली केली शब्द केली दारुणी विठ्ठल पायी घातली केली हो धरिला पंढरीचा मावशी तुला बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा होईल बाई तुला बुरगुंडा होईल बाई तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा बुरगुंडा होईल ए पिंड्या तुला मनोरुग्ण हे तुला तुला बुरगुंडा हो तुला तुला बुरगुंडा होईल हे मावशे तुला अनादिशितन भलाई झाले झाले अनादिशितन भलाई झाले स्वानंदे आता तुला काय व्हायचं या वयात तुला नातवांड होईल परतवांड होईल कपारतवांड होईल वाडगे अनादिशितन भलाई झाले स्वानंदे कुरकुला घेऊन शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरिले बुरगुंड तुला
टायफॉइड आला माझा काय पहिलवान. तुला काय व्हायचं मामा आता? दिसतंय का तुला? तुला चिकनगुनिया होईल. वाडगे माय गुंड होई तुला. पप्पाला पिंटी होईल, तुझ्या पप्पाला झुळ होईल, तुला घेऊन जाईल कच्छाई बयावाड, मच्छाई बयावाड, वहळाई बयावाड, वामनाई बयावाड, बोधाई बयावाड, कलंकाई बयावाड गे. चार युगाची काखे पोतडी, दशावतार खेळे परवडी, सोहम शब्दे बोले चोखडी, माझा शकून ऐके आवडी. गुरगुंड का बघते की तोंडकडे मक्का मक्का. अर्धीभर भाकर घेऊन ये, गाठगाठ पिठलं घेऊन ये, तुला सुय देते, धोर देते, पिना देते, डिस्कोचा मणी देते, मुरड शेंग देते, तुझ्या म्हाताऱ्याला खोळखोळा देते. हा लवकर घेऊन ये, लवकर घेऊन ये. नुसतं कॅमेरा लावून माझ्या काय लेकराचं पोट भरतं का? भिकारला वाडकी, भिकारला वाडकी. स्टँडवर कॅमेरा लावून बसला नुसतं हसतो कसा गुदू 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 गुदू. वाडकी दादा वाडकी अक्क ये पिंटे ये वाडगे. तुझ्या पप्पाला चिलर होई. कच्छ मच्छ वराह नारसिंह रूपिणी, कच्छ मच्छ वराह नारसिंह रूपिणी, भक्ताला स्तंभ फोडोनी, भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षला से माय. ज्ञानदेव निवृत्ती सोपान, नामदेवादी संतजोन, सवे कुरकुले घेऊनी, भीमातटी उभी राहिले से माय. गुरगुंड कुठं गेलं पंडित? नुसतं आमचं गावाला खाऊन दगड खाऊन मरायचं का? वाडाच्या नावानं बम बम. एक महेश दादा घेऊन येतो, महेश मामा घेऊन येतो. नाही 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 नाही. वाडकी अक्का वाडकी मावशी माझे लिकूर रडून रडून आतले आप गप्प पडले बघ. एका गिरायकाचं तर देख रे दादा. ये दादा तू ये त्याला वाडके दादा वाडगे झालं का दादा तुझं लॉकडाऊन मध्ये अडकलाय. तुझी पत्रिका माझ्याकडे आहे. का करतो माझ्या संग वारकऱ्यासाठी सवलतीच्या दारात एकावी एक फ्री सिम कार्ड मोफत. किती बी कॉल कर, लाईन क्लिअर. ज्ञानदेव निवृत्ती सोपान आलं दादा. हे दादा दुसरं आलं बघ. त्याला वाटलं करतो लगेच. हे कर की तू बी लय तात्काळ दिसतो. कसा खुश झाला. ये सकाळ भेट मला. ज्ञानदेव निवृत्ती सोपान, नामदेवादी संतजोन, सवे खुरखुले घेऊनी, भीमा तटी उभी राहिले से माय. बुरगुंड म्हणजे काय हो? बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ होतो तुला मुलगा होईल या मुलगी होईल. हा सरळ शाब्दिक आहे. वाडगे माय माय झुळ होईल. वाडगे माय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ तुला मुलगा होईल या मुलगी होईल. पण नाथबाबांनी बुरगुंड्याचा अर्थ भरला. बुरगुंड म्हणजे ज्ञान. भगवंताच्या दशावतार तुला ज्ञान होईल. पण एकनाथ बाबा सांगतात भक्त पुंडलिक कुरकुला देखो. माझ्या पांडुरंगावर आहे भारोड बरं. सर्व विठाई माऊलीवर हे भारोड आहे. भक्त पुंडलिक कुरकुला देखो, विठेवर समचरण ठेवूनी, भक्ता लागी अनुदिनी, करकटी उभी राहिले से माय. गुरुजी पंढरपूरची विठाई बुरगुंड होई तुला.
शकून सांगितला संती जय जयकार केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला ऐकोनी माई बुरगुंड वै तुला पप्पाला पिंटी भाई बुरगुंड वै तुला गोळ्या सोडून सगळे पंक्चर करून सोडायचं नाही लग्नाचा टाइम 3:30 पावणे 4 सेकंद राहिले गाडी मी बाहेर उभा केली तुम्ही आत येऊन बसला काय गाडी खाली बसून घ्या मला गाडी चालू करायची मामी कुठे गेला मामी हो मामी चला मामी चला तुम्ही वरच्या गावी चला पुढे घर मागेदार तर पुढे घर मागेदार 5 खणाची खोली आज बसून मामी तुम्ही खाऊ नका पोळी सज्जन हो हे भारूड म्हणजे काय दादा कोंडकेचं अमिताभ बच्चनचं हेमा मालिनीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही नाहीतर मास्तर काय हिरोला वाटतं पोरगं मगाची साडी नेसत आला काय चिकनेस होता आम्हाला हौसारी का तुमच्या गावात येऊन तुमच्या पुढे साड्या नेसून नाचायची पण या ठिकाणी मी नुसतं कीर्तन प्रवचन व्याख्यान सांगत बसलो असतो आतापर्यंत कुत्र बी काय थांबलं नसतं एवढा नखरा करा म्हणा एवढा इकरा गोळा झाला तर नुसता नखरा बघून वेळ होऊ नका उसडोंगा प्रसन्न हे डोंगा काय सोंगा बघून आपली फुकट वेळ व्यर्थ घालवू नका हे नाथांचं भारूड आहे भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे भवरूढींचं दर्शन मी आतापर्यंत तुम्हाला अनेक पात्र करून दाखवली अनेक सोंगाणून दाखवली ही केवळ तुम्हाला मी भुलीची इंजेक्शन दिली तुम्हाला उघड्यावर गरमीत भूल चांगली चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे आता कोणी हल्ला तर टाका चुकला तर टाक्यात पू होईल टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा फेल तर सक्सेस ऑपरेशन होईपर्यंत कोणी बेड सोडायचं नाही हे नाथांचं भारूड आहे एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आटास होता एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल परमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल याच्या करता नाथांनी रोग बघून भारूड रूपे औषध तयार केलं रोग आयशा द्याव्या वल्ली तेने बाधा झाली ती रोग बघून औषध तयार केलं पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय वरचं लेबल बघून आकर्षित होतोय आत औषध कसलं आम्हाला चव कळाली नाही पण हे झटका मारणारं औषध आहे समजा तुम्हाला खोकला येतोय मग तुम्ही मेडिकल मधून औषध आणलं आणि घरात ठेवून दिलं गाच्या लोकांनी सांगितलं तुझ्या खोकल्याचं पातळ औषध आणलेलं आहे टेबलवर बाटली ठेवली 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस 5:30 पर्यंत खोकला थांबेल असं कधी होईल का औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही त्याच पद्धतीनं या भारूडांचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता न आणता नुसती सोंगच बघून असं करून निघून गेला तुमची अवस्था तशीच होईल एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात वांग्याची भाजी जिलेबी बुंदी लाडू सगळं वाढलं आणि पत्रावळी गाढवा पुढे मांडली गाढव काय करतं वरचं सगळं सांडतं आणि अगोदर पत्रावळी खातं ते गाढव खातं पण आपण माणसं आहोत मग आपण यातलं नेमकं काय खायचं काय घ्यायचंय तुमचं तुम्ही ठरवायचंय चला 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 नकनाय नथिला वाकपाडा बिशिला गायकाचा नथिला इथवर मांडव तिथवर बावडा उन्हाच्या बेळात वारात जमलं चला केव्हा अप्पा ना बांध करा गप्पा हे कोणता गहू पोळ्या केले नऊ पराठीनं तुटणं लय नऊ डुमडुम डाळकं वाडाला वळतं उंदराला पाकड्या आल्या चला 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 मामी नका दाऊ तोरा वरच्या गावी जाता मामी ढुंगण घेते वारा याचा मुडदा बसायला त्याला बोवा चालू हलकट दिसतोय काय पण बोलतोय पण लक्षात ठेवा ताई आईनो आपली आबळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची बाबांनी जे गाठ्यात लिहिले त्याची
मायच्या तोंडाने बडबडतोय. माझ्या बापाच्या गात्यातलं पोत्यातलं ठिक्यातलं बाचक्यातलं काय नाही. एकनाथ महाराज सांगता सज्जन हो, परमेश्वराने तुम्हा आम्हाला एवढा अलौकिक प्रकारचा नरदेह दिलाय. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय. या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा. हे न मिळणारं मॉडेल आहे, शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, व्यवस्थित पेपर दे. नापास झाला तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल. वेड्या नव्हे, ही तुझी फायनल टीम आहे. वन डे नीट खेळ खेळ, परत कधी सामने भरतील सांगता येत नाही. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म फेरा पडे. 84 लक्ष वेळेमध्ये अनेक कोटी कोटी सामने फिरून फिरून हा मानव देह हा फायनल टीमचा सामना आहे. आणि या सामन्यामध्ये भगवंतानी तुला माणूस म्हणून जन्माला घातलाय. पण ए माणसाच्या जन्माला येऊन जर तू माणसासारखा वागतच नाही, अरे तुला कुत्र्यासारखं मारावं लागल. कुत्र्यासारखं मारावं लागल. जागा हो, मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोट तिडकीने सांगितलं, नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणनारे, त्यामध्ये आहे दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वाचुदे म्हणा, किंवा जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भार. अरे अनेक संतांनी अनेक प्रमाणात येऊन सांगितलं हे किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. आणि असं असून देखील तुमच्या आमच्या भाग्याने हे आपल्याला प्राप्त झाले ना, मिळालंय ना. अरे मग ह्याचं काहीतरी हित कर ना, ह्याचं काहीतरी हित कर. पण या कलियुगामध्ये आधी हाच आपण काय हित करतोय? डेरे 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 डेरे, आमचं 1 नंबरचं हित. 2 नंबर नाही 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 नाही, 2 नंबरचं हित. 3 नंबर डिंग डॉंग डिंग. बघा आजकालचं कार्टी एखादा संडासा बसू द्या, त्यानं जर असलं कुठं भावगीत ऐकलं ती चेटी तिथंच. अरे तुला काय चावलं का, फिटी येते का, वात येतोय का, पेरल्याचा झटका आलाय, ती म्हणते डिस्को. त्या डिस्को तर जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं. लाज वाटते सांगायला. चांगल्या घराण्यात असणारी जवान पोरं हिजड्यासारखी डॉल्मीमध्ये आणि डीजी मध्ये नाचू लागली. जिथं नाचूच नाही तिथं ही निर्लज्ज होऊन नाचायला लागली. आणि जिथं नाचायला हवं तिथं मात्र लाजू लागली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये आजकालचा तरुण वर्ग आळंदी पंढरपूर सोडलं तर कुठं बघायला मिळत नाही. ती आसरी खोंड भाजनाला त्या जळलेल्या मोटरी मोहननगरच्या कुठवर रिवाइंडिंग करून वापरणाऱ्या ही म्हातारी माणसं गेली म्हणजे संपलं. गावातला परमार्थ संपला इथला. अरे नव्या हॉस्पिटल येऊ दे ना जरा इकडं, पण नाही ना. आणि एखादं चुकून डिस्कोतो वर्ग जर भाजणार दिंडी धारी पाठात टाइमपास म्हणून नाचायला लागलं, लगेच उघड पडतं नेमकं कुठल्या पिशवीतला येते. तिकडं इकडे नाचायला लागले. ज्ञानबा तुकाराम त्याच्या हापिंगवरच कळतं नेमकं कुठला येते. त्याची चुकच नाही. हे विज्ञान युग आहे. घरोघर टेप टीव्ही झाल्यात, वाटे तेवढे चॅनल झाल्यात. आई बापाड्याकडे चॅनल दाबायचा, दोघांनी सुरू करायचं. मग ते 4-5 चिली पिली असते रे बहुते तशी नाचते ती. त्यांचा काय दोष आहे का? कडू इंद्रावून पेरल्यावर जायफळ लागणं शक्य आहे का? शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीज पेरलं तर शुद्ध फळ खाता येतील. पण दारात लावतोय कडुलिंबाचं झाड आणि मग ते यंदा आंबे का लागले नाहीत. हे अड्या वृक्षारोपण चुकीचं झालं. आज पाहायला गेलं तर घराघरातली संस्कृती बिघडत चालली, गावची संस्कृती बिघडली, राज्याची संस्कृती ढासळली, देशाच्या संस्कृतीचं वाटोळ झालं. याच्याकरता बंधूंनो गेलेले दिवस जाऊ द्या. घराघरात आज नको ते व्यवहार चालू झालेले आहेत. आणि या मोबाईलच्या जमान्यामध्ये आज प्रत्येक जण मनोरुग्ण झालाय. मनोरुग्ण घराघरातले संवाद संपले. पहिले एकत्र कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धती असायची, सगळे एकत्रित संध्याकाळी जेवायला बसायचे. आज काय काम झालं, शेतातली कामं किती झाली, बाहेरची कामं किती झाली, उद्याचं काम काय नियोजन हे घरात बसून जेवता जेवता व्हायचं. पण आता कोण कोणाला बोलायला तयार नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येक जण व्हॉट्सअपवर गुंतला आहे. त्याला बघायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. मनोरुग्ण झाली माणसं, मनोरुग्ण. अरे त्याचा वापर जरूर करा, त्याची जरूर आहे आपल्याला, पण कितीपत आपण त्याचा वापर करावा हे आपल्या पण ठरवलं पाहिजे. बंधूंनो गेलेले दिवस जाऊ द्या. राहिलेलं जे आयुष्य आहे ते आपलं उर्वरित आयुष्य सत्कार्य करता लागण्याकरता सावध व्हा. सावधान होई सावधान, 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 सावधान होई सावधान. 10 वर्ष बालपण 20 वर्षात जाईल हे तारुण्य. अभिमान तयाचे नकळे काही साधन. 10 वर्षाचं बालपण लडपणामध्ये खेळता खेळता नकळत निघून जातं. मग 20 वर्षाचा नव चैतन्य देहात निर्माण होतं. नव रक्त सासा करतं. काय करू काय नाही, काय करू काय नाही, इकडे शिरो का तिकडे शिरो, ह्याव करू का त्याव करू, याची चप्पल मारू का बुट मारू. नव रक्त असतं, चंचल असतं, रस्त्यांचा चालत नाही, एसटी नीट बसत नाही, घरी नीट वागत नाही, भजन कीर्तनाला चुकून गेलं, माणसामध्ये मांडी घालून बसून ऐकत नाही, सारखा वाळा 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 वाळा. आणि या घाणेरड्या सवय तुमच्या आमच्या इंद्रिया लागल्या. एकदा सवय लागली कुठली घाणेरडी सुटणं अवघड असतं. मग कोणाला याची सवय लागती?
त्याला माणसं कळत नाही, शिक्षण कळत नाही, समाज कळत नाही, मंदिर कळत नाही, पवित्र कळत नाही, चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही. आलं देहात की तिथंच टाचाला बोट पुसून कणिक मळायला सुरुवात. अनटेस्टेड चपाती गरम मसाला घालून केलेली खास वारकऱ्यांसाठी. आणि आजकालच्या माझ्या तरुण पिढीला, तरुण बांधवांना एवढी जबरदस्त सवय लागली. आम्ही ज्याला व्यसन समजतो ही तरुणांची फॅशन झाली. गुटखा. काय मार्केट आहे गुटख्याला? उसाला मार्केट नाही, कांद्याला, बटाट्याला, टोमॅटोला मार्केट. एवढं सध्या गुटख्याला मार्केट आहे. वाटेजवळ गुटखे निघाला. गुटखा खाऊन तरुणी भांड पोरं आज गुटख्या घेऊन मारायला लागली. ज्या मायभूमीला, भारत देशाला तरुण युवा शक्तीची गरज आहे, हे तरुण हे डिस्कोन गुटख्यानं मारायला लागलं. हे काय देशाचं भवितव्य घडवणार? जो स्वतःलाच कंट्रोल करत नाही तो अनेकांचं काय रक्षण करणार? अहो, चालू मोटरसायकलीवर दातानी पुढी फोडते, बाकी नातवते. 2 मिनिटात कोंबडीला जुलाब झाले वेळी पीक रस्त्यावर पिचकारी. रोडवर घाण, घरात घाण, बसमध्ये घाण, एसटीत घाण, मंदिरात घाण, खातोय पण घाण. गु त्याची सुरुवातच इथून आहे. गु टकाले काय होते? खा, विकत घेऊन खा. फिल्टर होऊन पुढीत भरून आलाय. 2 पुढे तोंडात वत्ते म्हणते शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांनी काय गुटखा खाऊन स्वराज्याची स्थापना केली रे नालाय का? कुठं शिवाजी कुठं गु खाऊन तुझं त्याचे नाव घ्यायचं आपली लायक आहे का? अरे आमचं काय काय बुवा सुद्धा गुटखा खात्यात माळा घालून. हो, घेतलं बुवा नाही आमच्या तिकडलं बुवा सांगतोय मी वारीमध्ये बघतो कुशाल पानपटी जाणार रे गोवा दे. तुझी आई काय गोव्याला गेलती लका बुवा जरा गोवा खातून आलाय का? असल्या बुवांना घावल तिथं उघडा करून डांबरे वर्गणी करून चेचला पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने अवघे पथ्य सांभाळावी. वारकरी माळकरी समाजाचे जबाबदार नागरिक आहे, त्याने समाजामध्ये जबाबदारी मागली पाहिजे. बेजबाबदारी वेळा सर्व वागता कामा नये. आज शालेय वातावरणामध्ये मुलं मुली देखील गुटखे मावे सगळू लागले. गुटख्याचा परिणाम काय झालाय माहितीये का? या गुटख्यामुळे तर समाजामधला 70% तरुण नपुसक होत चालाय. नपुसक. त्याला म्हणलं ना जय हरी, ते म्हणतं जय हरी एवढा हरी. मग काय देवाच्या वाऱ्या कर, देवाच्या वाऱ्या कर. ह्याच्यावर अंडा उतर, त्याच्यावर कोंबडे उतर. आधी वृषभ बघ, ज्योतिष बघ, इकडे पळ तिकडे पळ, गुजरातला जा. अरे मला असं का करतो? काय सांगायचं म्हणले महाराज, लग्नाला 5-6 वर्ष झाले पण पाळणाच हाल ना. येड्या म्हणलं पाक तुझा हाला लागला तर पाळणा कधी हालणार? हा गुटख्याचा परिणाम आला, लक्षात ठेवा. आता तुम्हाला पावसाला म्हणतो मी चालला, त्याला बी वाटलं आपण भारूड बघायला जावं. काय करायचं? वाद्य बिसली की वाद्य वाजणार नाहीत परत. असो, आता इलाज नाही निसर्गापुढं, त्याचीही आपल्याला गरजच आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम